ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता रत्नागिरीमध्ये आपण जातोय। कोकणातील प्रसिद्ध असं गणपतीपुळेचं मंदिर सुद्धा आजपासून दर्शनासाठी खुलं झालंय। तिथली आजची सकाळ आणि वातावरण याचा आढावा आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडनं। नक्कीच 8 महिन्यापासून ज्या गोष्टीची भाविकांना आतुरता होती तो निर्णय अखेर झालेला आहे आणि आजच्या दिवसापासून राज्यभरातली जी काही मंदिरं आहेत ती भाविकांसाठी खुली झालेली आहेत। गणपतीपुळ्यात जे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातलं ते देखील आजपासून भाविकांना खुलं करण्यात आलेलं आहे। पण या काळामध्ये महत्त्वाची जी खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं टेम्परेचर तपासलं जात आहे, त्याला सॅनिटाईज केलं जात आहे, त्यानंतरच त्याला आतमध्ये सोडलं जात आहे। सकाळी 5ला हे मंदिर खुलं होईल। सकाळी 5 ते अगदी 7:30 पर्यंत जे आहे, पहाटे 5 ते 7:30 पर्यंत इथल्या स्थानिकांना दर्शन दिलं जाईल आणि 8 ते दुपारी 12 पर्यंत जे काही कोणी भाविक बाहेरून येणार आहेत किंवा पर्यटक असतील त्यांना या ठिकाणी बाप्पाचं दर्शन दिलं जाईल। 12 ते 2 या कालावधीमध्ये जे हे मंदिर बंद असणार आहे आणि 2 ते 7 या कालावधीमध्ये हे मंदिर पूर्णतः खुलं जे आहे ते भाविकांसाठी केलं जाईल। पण यावेळेला जे काही सोशल डिस्टन्सिंग असेल, फिजिकल डिस्टन्सिंग असेल ते राखणं बंधनकारक असणार आहे। त्या प्रकारची मार्किंग जी आहे ती मंदिर परिसरामध्ये किंवा दर्शनाची जी काही रांग आहे त्या ठिकाणी केली गेली आहे। अभिषेक असतील किंवा जो या ठिकाणचा महाप्रसाद आहे तो या कालावधीमध्ये पूर्णतः बंद आहे। त्यामुळे भाविकांना बाप्पाला अभिषेक करण्याची सुविधा आहे ती करता येणार नाहीये किंवा महाप्रसाद देखील मिळणार नाहीये। शिवाय जी 10 वर्षाखालील मुलं आहेत, गरोदर माता असतील किंवा 65 वर्षावरती ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मात्र या ठिकाणी प्रवेश बंदी असणार आहे। अर्थात हे नियम सरकारची पुढील गाईडलाईन्स जी काही ती येईपर्यंत असेल किंवा एकंदरीत कोरोनाची पुढच्या काळातली नेमकी परिस्थिती कशी असते त्यावरती हे सारे नियम अवलंबून असणार आहेत। पण एकंदरीत या ठिकाणी येणाऱ्या भाविकाला स्वतःहून देखील काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते इथल्या मंदिर प्रशासनाकडून केलं जात आहे।